देवाचं नाव विठ्ठल. महात्म्याने स्वतःचं चित्त मृदू केलं, स्वतःचं चित्त निर्मल केलं, स्वतःचं चित्त व्यापक केलं. अशा चित्तामध्ये जो भगवान परमात्मा ज्या महात्म्याच्या, साधूच्या, सज्जनाच्या, भक्ताच्या, वारकऱ्याच्या हृदयामध्ये देव राहतो, त्याची संगत मला लाभतो. संगत लाभतो. आता संगतीचा विस्तार भरपूर आहे, माझ्याजवळ तेवढा वेळ नाही. फक्त एक वाक्य बोलून जातो, फक्त लक्ष देऊन ऐका जाता. थोडंसं महत्वाचं वाक्य बोलतोय, कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा, कुणाचा मित्र, तुमच्या पायावर नतमस्तक होऊन हे वाक्य बोलतोय, थोडंसं लक्ष देऊन ऐका. सध्या पावसाचे दिवस आहे. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन घराकडे जाताना पावसाची थोडीशी रिपरिप रिपरिप बारीक धार लागली. तो पावसाचा थेंब पाहिला आणि राहवलं नाही. तुम्ही तुमचा तळहात असणारा हा हळूच पुढे केला. त्या तळहातावरती पावसाचा पडणारा थेंब तुम्ही झेलला. त्या हातातल्या तळहातातल्या त्या पावसाच्या पाण्याच्या थेंबाकडे पाहिल्यानंतर गंमत सांगतो, ऐका दादा. पावसाचा थेंब जर तळहातावर पडला ना, तो पाणी पिण्याच्या योग्य असतो. पण ऐका दादा, पावसाच्या पाण्याचा थेंब तळहातावर पडला तर तो पिण्याच्या योग्य असतो. पण जर तोच पावसाचा थेंब गटारीमध्ये पडला तर पिण्याच्या नाही, पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. जर तोच पावसाचा थेंब एखाद्या गरम तव्यावर पडला तर स्वतःचं अस्तित्व संपवतो. पण जर तोच पावसाचा थेंब जर एखाद्या शिंपल्यात पडला तर स्वतःचं मोती मोती बनवून घेतो. दादा ऐका, मला जे वाक्य आता पुढचं बोलायचं आहे, तो पावसाचा थेंब म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. भगवान परमात्म्याने दिलेला हा मानवी देह म्हणजे एक पावसाचा थेंब आहे दादा. फक्त तुम्ही ठरवायचं दादा, अरे हा पावसाच्या थेंब रूपी असताना मानवी देह, मानवी शरीर कोणाच्या तळहातावर वारकऱ्याच्या द्यायचं आहे का एखाद्या व्यसनी असणाऱ्या गटारीच्या संगतीत न्यायचं आहे का एखाद्या दुर्जनाच्या गरम तव्यावर टाकायचं आहे का एखाद्या वारकरी पंथातल्या या वैष्णवाच्या संगतीत न्यायचं. जर एखाद्या चांगल्या माणसाच्या सदाचाराच्या संगतीत न्याल तर हे आयुष्य चांगलं जगा. एखाद्या व्यसनीच्या संगतीत न्याल तर गटारीचं पाणी जसं पाय धुण्याच्या योग्यतेचं राहत नाही. मालक माफी मागून तुमच्या समोर बोलतो दादा, जसं गटारीचं पाणी पाय धुण्याच्या लायकीचं नसतं, तसं व्यसनी माणसाच्या संगतीत आपण राहाल तर समाज तुम्हाला गटारीच्या पाण्या एवढी किंमत देईल. तुम्ही ठरवा कोणाच्या संगतीत राहायचं. अरे एखाद्या दुर्जनाच्या, दुर्विचारांच्या, दुराचार ज्याचा आहे, ज्या व्यभिचार करतोय अशाच्या संगतीत राहिला ना, जर पावसाचा थेंब गरम तव्यावर पडल्यावर जसं स्वतःचं अस्तित्व संपवतो, तसं एखाद्या व्यभिचारी लोकांच्या संगतीत आपण राहाल तर तुमचं अस्तित्व कधी संपून जाईल तुम्हालाही कळणार नाही. पण एखाद्या आमच्या माऊली महाराजांसारख्या, नरळी गुरुजीसारख्या, आमच्या सचिन महाराजांसारख्या आदरणीय संत वीरबंडाचा त्या कराडकर महाराजांसारख्याच्या संगतीत जर तुम्ही गेला तर शिल्पात पडल्यानंतर जसं मोती झालं ना, तसं यांच्या संगतीत गेल्यावर तुमच्या या शरीराचं मोती झाल्याशिवाय राहणार नाही. मी लिहून फक्त संगत महत्वाची तुकोबाईंनी सांगितलं द्यायचंय ना, यांची संगत आहे ज्याच्या हृदयात देव आहे त्यांची दे. आता माझा दुसरा प्रश्न शेवटचा कीर्तन संपवतो दादा. देव हृदयात आहे त्यांची संगत दे. आणि देव तर सगळ्याच्याच हृदयात आहे. तुम्हाला नाही असं म्हणायचं आहे का नाही? देव प्रत्येकाच्या, अहो महाराजांची भाषा आहे सर्वाघटी राम जे जे भेटे भूत जे जे विठ्ठल विस्तार विठ्ठल व्याप. अरे सगळीकडे देव आहे. आणि मग तुम्ही कसं म्हणता ज्याच्या संगतीत हृदयात देव आहे त्याची संगत घडू दे, मग सगळ्यातच देव आहे. तुमचं म्हणणं आहे का सगळ्याची संगत घडू दे? सगळ्याच्याच हृदयात देव आहे. पण देव हृदयात असण्याचे दोन प्रकार शास्त्रात सांगितले. काही जणांच्या हृदयात देव सामान्य रूपाने असतो आणि काही जणांच्या हृदयामध्ये देव विशिष्ट रूपाने असतो. लाकडात अग्नी आहेच की हो, सगळ्यात लाकडात अग्नी आहे. म्हणून कीर्तन संपल्यावर घरी जाऊन एखाद्यानं स्वयंपाक करायचं म्हटला
तर नुसती लाकडं ठेवून चालत नाही, पेटत नाही. लाकडात अग्नी आहे मान्य आहे, पण लाकडात असणारा प्रत्येक लाकडातला अग्नी हा सामान्य रूपाने आहे, पण दोन्ही लाकडं जेव्हा एकत्रित करतात आणि घासतात तेव्हा विशिष्ट रूपाने पडतो. सामान्य अग्नीचा उपयोग नाही, विशिष्ट रूपाने निर्माण होणाऱ्या अग्नीचा उपयोग असतो. जसं तुमच्या आमच्या सगळ्याच्या हृदयात देव आहे, पण त्या देवाचा सामान्य रूपाने देव आहे, त्यामुळे त्याचा परिणाम नाही. विशिष्ट रूपाने ज्याची अंतःकरणात आहे ना, त्याचा परिणाम होतो. तुकोबराय असा होता का, असं कोणाकडे अंतःकरणात विशिष्ट? तुकोबरायांनी विचारलं कोणाच्या विशिष्ट रूपाने कार्याने होता का? तुकोबराय म्हटले, वेड्या, कोणाच्या म्हणून काय विचारतो? ज्यांनी मला ही भक्तीची वाट दाखवली त्याच्याच अंतःकरणात होता. तुकोबरायला भक्तीची वाट कुणी दाखवली? माफी मागून बोलू, तुकोबरायासारखा माणूस ज्यानं भक्तीची वाट दाखवली त्याला विसरत. आता पुढचं लय बोलायला लावलं. आपली हितच पंचायत घोटाळा व्हायला. तुकोबरायला भक्तीची वाट कुणी दाखवली? काय भक्तीच्या त्या वाटा फक्त अर्धा मिनिट घेतो माझ्या कीर्तनाच्या समाप्तीकडे जातो. दादा लक्ष देऊन ऐका. भगवान प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून माघारी आले, अयोध्येमध्ये आले, राज्याभिषेक ठरला. सगळ्या अयोध्येच्या मनात आलं, रामाला राजा करून अयोध्ये राज्याभिषेक करायचं ठरलं. आदल्या दिवशी रात्रीच्या वेळी सगळा राजदरबार प्रभू रामचंद्राचा सजवला गेला आणि रात्री 12 वाजल्यानंतर प्रभू रामचंद्राला वाटलं आपला दरबार एकदा आपल्या मालकीला दाखवावा. तुझ्या नवऱ्याचा राजदरबार उद्या राज्याभिषेक होणारा कसा दिसतोय आणि विचारावं तिला कसं वाटतंय दरबार. रामाला वाटत असेल बायकोला विचारावं, तर किरण महाराजाला वाटलं काय? रामाला वाटलं विचारावं कसा दरबार आहे. गेले सीतेकडे सांगितलं, जानकी सीते काय मला सर तुला दरबार दाखवतो, उद्या राज्याभिषेक आहे पण आज दाखवतो तुला. सीतेला घेऊन गेले, सगळा दरबार दाखवला, सगळी बसण्याची व्यवस्था होती. प्रभू रामचंद्राचं सिंहासन होतं, चारही भावंडाची सिंहासन, त्याच्यानंतर खाली अष्ट कार्यकारिणी मंडळ, त्याच्यानंतर अष्ट नियामक मंडळ. रामराज्याचा नियम आहे दादा, रामराज्य असं माईकवर बुमलून येत नसतं. रामराज्य येण्यासाठी 8 नियामक मंडळ आणि 8 कार्यकारिणी मंडळ होते. नियामक मंडळामध्ये 8 ऋषी, कार्यकारिणी मंडळामध्ये 8 सरदार. नियामक मंडळानं नियम तयार करायचे आणि कार्यकारिणी मंडळानं ते नियमानुसार राज्य चालवायचं. तेव्हा रामराज्य येतं, माईकवर बुमलून येत नाही. आता फक्त ऐकायचं रामराज्य हे असं काही खरं नसतं. रामराज्य असं नियामक मंडळ, कार्यकारिणी मंडळ, 8 ऋषींची व्यवस्था बसायची, 8 सदस्याची बसायची व्यवस्था कार्यकारिणी मंडळाची. प्रभू रामचंद्र दाखवायचे, सीते बघ इथं माझा लक्ष्मण बसणार, इथं माझा भरत असेल, इथं शत्रुघ्न असेल, इथं तू असेल, इथं कार्यकारिणी मंडळ, इथं नियामक, इथं हे ऋषी, इथं ते ऋषी, इथं हा सरदार, तिथं ता सरदार. सगळा दरबार दाखवला आणि दरबार दाखवल्यावर मालकाने विचारलं, सीते कसा वाटतो तुला दरबार, कसा वाटतो? रामाला वाटलं एवढं कौतुक केले. सीता म्हणे वा सुंदर म्हणे. सीतेनं बघितलं, रामाकडे सांगितलं, प्रभू ठीक आहे दरबार बरं आहे. बऱ्याच वेळेस कीर्तन कसं होतं मला बरं नीट काय बोलून इतकी लोक माफी मागून बोलतो. कीर्तन कधी वाईट नसतं, कसंही असू द्या, कीर्तन कीर्तन असतं. माझे भाषा नाही, कीर्तन कायम चांगलंच असतं. तुकोबरायचं प्रमाण देऊन जातो, कीर्तन चांगलं, कीर्तन चांगलं हरिरो. मग ते काय ज्याचे त्याच्या कुणाची सांगण्याची पद्धत त्याची असेल, पण कीर्तनाचा विषय आणि कीर्तन हे चांगलंच असतं. प्रभू रामचंद्राला वाटलं कौतुक करेल, पण सीतेने एका वाक्यात उत्तर दिलं, मला बरायला. रामाला जरा कसं तरी वाटलं एवढं कौतुकानं दाखवावं आणि बायकोनं जराही कौतुक करू नये. अख्ख्या महाराष्ट्र कर्नाटकानं कौतुक करावं आमच्या कीर्तनानं आणि बायकोनं पुढे बसल्या केलं. आम्हाला कसं वाटतं? रामाला वाटलं एवढं कौतुक बायकोनं वाईट वाटलं. प्रभू म्हटले, सीते तुला जर काय वाटतं का कमतरता वाटत असेल सांग, पण असं वाकडं तोंड घेऊन बसू नको दरबार. रामाला सुद्धा कळत होतं बायकोनं वाकडं तोंड करून, पण बायकोला कळलं ना रामासारखा नवरा भेटून सुद्धा तोंड वाकडं करायचं. दुर्दैवी शब्दांनी काय आपले रामाने सांगितलं कमतरता असेल तर सांग, पण तोंड असं वाकडं करू नको. सीतेने विचारलं, प्रभू एक कमतरता आहे, पण बघा तुम्हाला पटलं तर सांगते, नाही तर राहू दे. माझा एक प्रश्न विचारते, द्याल का उत्तर? प्रभू म्हटले सांग. जेव्हा माझं अपहरण झालं रावणानं केलं,
तेव्हा माझा शोध कुणी घेतला याचं उत्तर देतं का प्रभू म्हटले अगं उत्तर याचं काय द्यायचं, याला कौन बनेगा करोडपती ऑप्शन घ्यायची गरज नाही, ABCD लॉक घ्यायची गरज नाही, एका वाक्यात उत्तर तुझा शोध हनुमंतानी लावला. लंका कुणी जायली मालक, हनुमंतानी जायली. रामाला शक्ती लागली, द्रोणागिरी कुणी आणला उचलून, हनुमंतानी. लक्ष्मणाला शक्तीला हनुमंतानी आणला. माघारी येत असताना भरतानं 14 वर्षानंतर दुसऱ्या दिवशी अग्निकाष्ठात उडी घेणार सांगितलं होतं तर नाही आला तर, आणि आपण 14 वर्ष 28 दिवसांनी अयोध्येत माघारी आलो. पुढचा 28 दिवस कुणामुळे भरत लागले, हनुमंतामुळे. कारण हनुमंताने जाऊन दिलं काळजी करून म्हणजे भावाचा प्राण वाचवला हनुमंतानी, भरताचा वाचवला हनुमंतानी, तुमच्या बायकोचं वाचवला हनुमंतानी. हे सगळं जाऊ द्या, आहेरावण माहेरावणी तुम्हाला गेल्यावर कुणी वाचवलं, हनुमंतानी. प्रभू रामचंद्र म्हटले कसलं कोण बनेगा करोडपती खेळचे, प्रश्न अनेक पण उत्तर एक. कोणताही प्रश्न विचारा उत्तर हनुमंतच. मग सीता म्हटली मालक एवढं कळतंय, सगळ्या प्रश्नाची उत्तर हनुमंतच आहे. या राज दरबारात सगळ्याच्या बसण्याची व्यवस्था केली, पण माझ्या हनुमंताची व्यवस्था सिंहासन कुठंच दिसत नाही. एवढं वाक्य ऐकलं बाय, जगाचा मालक ब्रह्मांडाचा चालक करतो मांडण्याचा करतो शक्तीच्या प्रभू रामचंद्राकडे मालकाकडे आहे. पण सीतेने जेव्हा सांगितलं ना हनुमंताची बसण्याची व्यवस्था नाही केली का, एवढं वाक्य ऐकलं, जगाचा मालक गुडघ्यावर आला दादा. आणि प्रभू रामचंद्र सीतेला म्हणतो सीते हा विचार मला बदल झाला, जर हनुमंत सिंहासनावर बसणार असेल तर माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर सिंहासन मी त्याच्यासाठी बनवेल. पण सीते मला माहिती आहे माझा हनुमंत सिंहासनावर बसणार. सीता म्हटली हे तुम्हीच ठरवलं, कार्यकर्ते नुसत्या जिंदाबादच्या बसला द्यायच्या, तुम्ही तिकीट आणायची तुम्हीच ठरवलं. तुम्ही देऊ तर बघा, पुढचं बघू, तुम्ही सिंहासन तर द्या. रात्रीच मीटिंग बोलवली मंत्रिमंडळाची, रात्री TR पास केला, रात्री सिंहासन आणलं आणि 5 दिवस उतरायचे नवीन सिंहासन तयार केलं. राज्याभिषेक चालू झाला. प्रभू रामचंद्रजी आले, हनुमंताला म्हटले हनुमंतजी बसा सिंहासनावर. एवढं वाक्य ऐकलं आणि हनुमंतानी दादा प्रभू रामचंद्राच्या पायावर लोटांगण घातलं, सांगितलं खुर्चीवर मालकानं बसावं आणि गड्यानं मालकाच्या पायावर बसावं. हाच माझा नियम आहे. एक वेळ प्राण देईन पण मालक तुमच्या समोर खुर्चीवर हा हनुमंत कधी बसणार नाही. सगळ्या दरबाराचे डोळे पाणावले. राज्याभिषेक सोहळ्यानंतर सगळ्याचा सत्कार सन्मान चालू झाला. सगळ्याला दिलं. पुन्हा हनुमंताला काही नाही. सीताबाईला वाईट वाटलं. रामाला म्हटले काहीतरी द्या. राम म्हटले तुझी तूच बघ. आणि मग गळ्यातला मोत्याचा हार काढला. सगळ्यांना माहितीचा प्रसंग आमच्या हनुमंतरायाला दिला. हार घेतल्याबरोबर आनंदात हनुमंतानं उडी मारली, भूमत्कार केला. अंधारवाराच्या बाहेर सीतेनं प्रभू रामचंद्राकडे पाहिलं, बघितलं. मालक किती म्हणत होता माझा हनुमंत घेणार नाही, घेणार नाही, घेणार नाही. मी काही घेत नाही, मी काही घेत नाही म्हणणारे किती घेतात ते आम्हाला विचारा.